आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तसेच या महाराष्ट्राच्या गादीवर म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे आमचे तुमचे सर्वांचे एक आधारस्तंभ आणि आमचे नेते आमचे कैवारी वसंतरावजी नाईक साहेब, काल त्यांची 1 जुलै जयंती होती आणि वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी दिन म्हणून तो साजरा करतो। परंतु या जालना जिल्ह्यामध्ये खास करून परतूर व मंठा या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत असो, शासकीय ऑफिस असो, निमशासकीय ऑफिस असो, शाळा महाविद्यालय किंवा या शासनामार्फत चालवणारे सगळे कार्यालय त्यामध्ये वसंतराव नाईक साहेबांची जयंती ही साजरी करण्यात आलेली नाही आहे। वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरी न करणे म्हणजे बंजारा समाजाच्या भावनाला कुठेतरी ठेच पोचवण्याचं काम या सगळं कर्मचारी व अधिकारी वर्गाने केलेली आहे। माझी आज आपल्या चॅनलमार्फत मी आपल्याला असं आश्वासित करतो, आम्ही आज मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिकारी, शिक्षण अधिकारी व उपविभागीय तालुका अधिकारी, तहसीलदार यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। यामध्ये ज्या कर्मचारी व अधिकारी यांनी जयंती साजरी नाही केली त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी। या जयंती संदर्भात महाराष्ट्रातले जेवढे महामानव आहेत, जेवढे संत आहेत यांची जयंती साजरी करण्याचं परिपत्रक हा दरवर्षी महाराष्ट्र शासन आपल्या गाईडलाईन्स देत असतो। परंतु या महाराष्ट्रातील काही लोकांना जाणून बुजून जे आमचे बंजारा समाजाचे मुख्यमंत्री आहेत वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती यांनी साजरी करण्यात आलेली नाही। आमची मागणी सर्वांची एवढीच आहे की ही जयंती साजरी न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावं, एवढीच आज मी तुमच्या चॅनलमार्फत सांगू इच्छितो। नंतरची भूमिका आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंत निवेदन दिलेले आहेत। उद्या जर सखोल चौकशी नाही झाली तर आम्ही असं नियोजन केलेले आहे की विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी आम्ही सर्व आत्मदहनाचा इशारा देण्यात येणार आहे।